नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिटर्मिनंट अँड मॅट्रायसेस या चॅप्टरमधील एक्सरसाइज 4.1 यातील क्वेश्चन नंबर 5 इव्हॅल्युएट. पहा, येथे आपल्याला एक डिटर्मिनंट दिलेला आहे, याची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे इव्हॅल्युएट याची व्हॅल्यू काढायची आहे. आणि पुन्हा फाइंड मायनर अँड को फॅक्टर ऑफ एलिमेंट्स इन दी सेकंड रो. पहा, सेकंड रो हे एलिमेंट आहेत, या एलिमेंटची आपल्याला मायनर आणि को फॅक्टर पण फाइंड आउट करायचे आहेत आणि नंतर हे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. पहा, एकामध्ये किती क्वेश्चन्स आहेत, याची व्हॅल्यू काढायची आहे, सेकंड रोच्या एलिमेंटचे मायनर आणि को फॅक्टर काढायचे आहेत आपल्याला आणि पुन्हा हे पण व्हेरीफाय करायचं आहे. व्हॅल्यू ऑफ ए इक्वल टू व्हॅल्यू ऑफ ए हे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. पहा, याच प्रश्नामध्ये 4 प्रश्न आहेत, आपल्याला स्पेस कमी आहे, आपण एक एक क्वेश्चन सॉल्व करू आणि इरेज करू. तुम्ही इरेज करू नका, तुम्ही कंटिन्यू पुढे लिहित राहा. पहा, याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण, इव्हॅल्युएट याची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे, बरोबर आहे. लेट दिलेला डिटर्मिनंट ए आहे, व्हॅल्यू काढण्यासाठी 3 रो आहेत, 3 कॉलम आहेत, यांच्या पोझिशन घेऊ आपण. 1 1 A1 2 A1 3. पहा, पहिले 4 क्वेश्चन तुम्ही सॉल्व केले असेल तर हे खूप सोपं आहे, काहीच अवघड नाही. सेकंड रो थर्ड कॉलम, बरोबर आहे. थर्ड रो फर्स्ट कॉलम, थर्ड रो सेकंड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम इक्वल टू या व्हॅल्यू आहेत 2 -3 5 6 0 4 1 5 -7. आता आपल्याला याची व्हॅल्यू काढायची आहे. देअरफॉर ए इक्वल टू याची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला. आपण काय करतो, पहिला एलिमेंट प्लस घेतो आपण, दुसरा मायनस आणि तिसरा प्लस, बरोबर आहे. म्हणजे 2, आता 2 घेतला आपण तर हे एलिमेंट घ्यायचे नाही आणि हे एलिमेंट घ्यायचे नाही आपल्याला. 2 ज्या रोमध्ये आहे, ज्या कॉलममध्ये आहे ते एलिमेंट आपल्याला घ्यायचे नाही. म्हणजे 0 4 5 -7, 0 4 5 -7. नंतर हे मायनस साईन घेणार आपण आणि एलिमेंट आहे -3, बरोबर आहे. डिटर्मिनंट हा रो घेणार नाही, हा कॉलम घेणार नाही, म्हणजे 6 4 1 -7, 6 4 1 -7. नंतर प्लस साईन घेणार आपण 5, हा रो नको, हा कॉलम नको, म्हणजे 6 0 1 5, 6 0 1 5. पहा, हे सॉल्व करू. 2 हा मल्टिप्लिकेशन क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल, 0 × -7 0 मायनस करणार, हा मल्टिप्लिकेशन 20, हे मायनस मायनस +3 होतील, हा मल्टिप्लिकेशन -42, त्यातून मायनस करणार, हा मल्टिप्लिकेशन 4 +5, हा मल्टिप्लिकेशन 30, त्यातून मायनस करणार, हा मल्टिप्लिकेशन 0 इक्वल टू 2 × हे -20 +3 -42 -4 म्हणजे -46 आणि +5 हे 30 -0 30. पुढे लिहितो इक्वल टू हे -40 होतील, हा मल्टिप्लिकेशन मायनसमध्ये येईल, 138 आणि हे +150. हे कॅल्क्युलेशन करू. -138 आहेत, यातून मायनस करणार आपण 40, म्हणजे ही ॲडिशन होईल आणि साईन मायनस येणार आहे. 8 178 मायनसमध्ये आणि प्लस करणार 150, म्हणजे साईन आपलं मायनस येणार आहे. हे 8 2 0 म्हणजे 28 -28. पहा, या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय मिळत आहे आपल्याला, -28. इव्हॅल्युएट याची व्हॅल्यू काढलेली आहे आपण. आता हे इरेज करू आपण, तुम्ही हे लिहून घ्या, हे इरेज करू आपण आणि पुढचा क्वेश्चन सॉल्व करू आपण.
पहा एची व्हॅल्यू आपल्याला मिळत आहे, हे आन्सर काढलेले आहेत आपण, ए इक्वल टू -28. येथे आपण लिहून घेतलेला आहे आन्सर, कारण नंतर आपल्याला व्हॅल्यू ऑफ ए इक्वल दाखवायचं आहे, त्यामुळे ही व्हॅल्यू आपण लिहून घेतलेली आहे. आता इरेज करतो हे. फाइंड मायनर अँड को फॅक्टर ऑफ एलिमेंट्स इन दी सेकंड रो. पहा सेकंड रो हा आहे, सेकंड रो हा आहे, म्हणजे हे एलिमेंट आहेत, बरोबर आहे. तर आता याची आपल्याला मायनर आणि को फॅक्टर काढायचे आहेत. या 3 एलिमेंटचे मायनर आणि को फॅक्टर आपण क्वेश्चन नंबर 4 मध्ये पाहिलेला आहे. हेअर सेकंड रो फर्स्ट कॉलम एलिमेंट आहे 6, बरोबर आहे. A22 सेकंड रो सेकंड कॉलम एलिमेंट आहे 0 आणि A23 सेकंड रो थर्ड कॉलम म्हणजे एलिमेंट आहे 4. आता या एलिमेंटचे आपल्याला मायनर आणि को फॅक्टर काढायचे आहेत. प्रथम या एलिमेंटचे काढू आपण, म्हणजे मायनर म्हणजे कॅपिटल M21 6. याचे मायनर काढण्यासाठी आपण 2 आणि 1 लोकेशन आहे, बरोबर आहे. 2 आणि 1, 2 म्हणजे हा रो घेणार नाही आणि 1 म्हणजे हा कॉलम घेणार नाही. पहा हे एलिमेंट घ्यायचे नाहीत आणि हे पण घ्यायचे नाहीत, म्हणजे -3 5 5 -7 -3 5. हे एलिमेंट नको आणि हे पण नको आपल्याला, म्हणजे -3 5 5 -7 5 -7 ही व्हॅल्यू काढू आपण. हा मल्टिप्लिकेशन 21 प्लसमध्ये होईल, त्यातून मायनस करणार आपण हा मल्टिप्लिकेशन 25, म्हणजे आन्सर मिळेल -4, बरोबर आहे. हे आन्सर मिळत आहे -4. पहा आपण मायनर काढलेला आहे, लगेच आपल्याला को फॅक्टर काढता येईल. देअरफॉर को फॅक्टर त्याच एलिमेंटचा A21चा म्हणजे C21, बरोबर आहे. को फॅक्टर मायनरसाठी M आणि को फॅक्टरसाठी C कॅपिटलमध्ये. को फॅक्टरचा फॉर्म्युला कसा आहे, -1चा पॉवर रो आणि कॉलम यांची ॲडिशन आणि इंटू आपण मल्टिप्लाय करणार M21ने, बरोबर आहे. इंटू M21ने -1चा पॉवर 3 होईल इंटू ही व्हॅल्यू आहे -4, म्हणजे आन्सर काय मिळेल आपल्याला. -1ला पॉवर ऑड असेल तर आन्सर -1 मिळेल, -1 आणि इंटू हे -4, म्हणजे आन्सर मिळेल आपल्याला +4, बरोबर आहे. डायरेक्ट लिहू आपण, हे कॅल्क्युलेशन +4 येत आहे. पण आता आपल्याला M21ची व्हॅल्यू काढली आपण, मायनर काढलेला आहे आपण या एलिमेंटचा, बरोबर आहे. ती व्हॅल्यू आलेली आहे -4 आणि याचा को फॅक्टर काढला आपण, ती व्हॅल्यू आलेली आहे 4. या एलिमेंटचे काढले आपण मायनर आणि को फॅक्टर. आता या एलिमेंटचे काढू. हे तीनही एलिमेंट कसे आहेत, सेकंड रोमधील आहेत, बरोबर आहे. सेकंड रोच्या एलिमेंटचे आपल्याला मायनर आणि को फॅक्टर काढायचे आहेत. आता या एलिमेंटचे आपण मायनर काढू, म्हणजे M22 इक्वल टू 22 म्हणजे हा एलिमेंट, बरोबर आहे. याचे मायनर आणि को फॅक्टर म्हणजे या रो हा रो घेणार नाही आणि हा कॉलम घेणार नाही. आपण या रोमध्ये आहे हा एलिमेंट आणि या कॉलममध्ये आहे, हे एलिमेंट घ्यायचे नाही आणि हे पण घ्यायचे नाही, म्हणजे कोणते उरतील 2 5 1 -7 2 5 1 -7 ही व्हॅल्यू काढू आपण. हा मल्टिप्लिकेशन -14 यातून मायनस करणार हा मल्टिप्लिकेशन म्हणजे -19 C22. ती व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला, -1चा पॉवर रो आणि कॉलमची ॲडिशन 2 + 2 इंटू M22, -1चा पॉवर 4 होईल इंटू M22ची व्हॅल्यू -19. -1ला पॉवर इव्हन असेल तर आन्सर 1 मिळेल आणि इंटू -19 म्हणजे हे काय होतील -19. ही व्हॅल्यू काढली आपण, M22ची व्हॅल्यू काढली आपण, ती मिळत आहे -19 आणि C22ची व्हॅल्यू काढली आपण, ती मिळत आहे -19. आता या एलिमेंटचे आपण मायनर आणि को फॅक्टर फाइंड आउट करू, म्हणजे M23
याचा मायनर हा होईल, बरोबर आहे. 2 आणि 3 म्हणजे हा रो घेणार नाही आणि हा कॉलम घेणार नाही. 2 - 3 1 5. 2 - 3 1 5. याची व्हॅल्यू काढू. हे 10 होतील, मायनस करणार हा मल्टिप्लिकेशन -3 होईल, म्हणजे 10 + 3 = 30, बरोबर आहे. आता C23 कोफॅक्टर C23 म्हणजे -1चा पॉवर रो आणि कॉलमचे ॲडिशन इंटू M23. -1चा पॉवर 2 + 3 5 इंटू ही व्हॅल्यू आहे 13. पहा आधी क्वेश्चन नंबर 4 सॉल्व करा, म्हणजे हे सर्व क्लिअर होऊन जाईल तुमच्या बेसिक कन्सेप्ट. -1ला पॉवर ऑड असेल तर आन्सर -1 येईल आणि इंटू 13, बरोबर आहे. इंटू 13 म्हणजे -13. M23 ही व्हॅल्यू आलेली आहे 13 आणि C23 ही व्हॅल्यू आलेली आहे -13. पहा आता आपण हे इरेज करू. आता हे व्हेरीफाय करायचं आहे आपल्याला. पहा याची व्हॅल्यू आपण काढलेली आहे, ती आपल्याला -28 मिळत आहे आणि मायनर आणि कोफॅक्टर आपण सर्व काढलेले आहेत. आता आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. अँड व्हेरीफाय या व्हॅल्यू यांची ॲडिशन सबट्रॅक्शन इक्वल आहे व्हॅल्यू ऑफ एला, म्हणजे आन्सर किती यायला पाहिजे आपल्याला -28. चेक करू आपण. पहा आधी हे व्हेरीफाय करू आपण. हे लिहून घेऊ आपण, याची व्हॅल्यू काढू, ती एवढी येते का आपण चेक करू. काय आहे लिहून घेऊ आपण, याची व्हॅल्यू एवढी काढू आपण. व्हॅल्यू ऑफ ए म्हणजे -28 आपल्याला आन्सर यायला पाहिजे. -A21 इंटू M21 प्लस A22 इंटू M22 मायनस A23 इंटू M23. ही व्हॅल्यू किती येते चेक करू आपण. इक्वल टू हे मायनस साईन A21 म्हणजे 6 इंटू M21 ती व्हॅल्यू काढलेली आहे आपण -4, बरोबर आहे. नंतर प्लस हा मल्टिप्लिकेशन करणार आपण, प्लस A22 म्हणजे 0 इंटू M22 -19 मायनस A23 म्हणजे 4 इंटू M23 म्हणजे 13. हा मल्टिप्लिकेशन प्लस हा मल्टिप्लिकेशन मायनस हा मल्टिप्लिकेशन, हे मायनस मायनस प्लस होतील, हे 24 होतील, बरोबर आहे. प्लस 0 इंटू -19 0 होतील आणि हे -52 होतील. पहा 52 मायनस आणि 24 -52 प्लस 24. साईन अपोजिट आहे, सबट्रॅक्शन होईल. 8 साईन मायनस म्हणजे आन्सर काय मिळत आहे -28 इक्वल टू -28. पहा -28 व्हॅल्यू कशाची आहे, एची आहे, म्हणजे या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आहे -28 आपण काढलेली आहे, बरोबर आहे. व्हॅल्यू तीच मिळत आहे, म्हणजे हे इक्वल आहे व्हॅल्यू ऑफ एला. येथे लिहू व्हॅल्यू ऑफ ए, व्हॅल्यू ऑफ ए. त्याचप्रमाणे हे पण आपल्याला प्रूफ करता येईल. पहा हे व्हेरीफाय करू आपण. पहा हे व्हेरीफाय करू आपण. याची पण व्हॅल्यू किती पाहिजे ए, म्हणजे -28 यायला पाहिजे. लिहून घेऊ A21 C21 प्लस A22 C22 प्लस A23 C23. ही व्हॅल्यू पुट करू आपण. A21 म्हणजे 6 इंटू C21 म्हणजे 4 प्लस A22 म्हणजे 0 इंटू C22 म्हणजे -19 प्लस A23 म्हणजे 4 इंटू C23 म्हणजे -13. हे मल्टिप्लिकेशन 24, हा मल्टिप्लिकेशन 0 प्लस 0 आणि हा मल्टिप्लिकेशन -52, बरोबर आहे.
-52 प्लस 24 दोघांची सबट्रॅक्शन होईल, साईन मायनस इक्वल टू -28. -28 ही व्हॅल्यू कशाची आहे? एची आहे, म्हणजे एची व्हॅल्यू आहे, बरोबर आहे. इक्वल टू व्हॅल्यू ऑफ ए, त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू ऑफ ए म्हणजे काय? हे डिटर्मिनंट. पहा याप्रमाणे आधी आपण याची व्हॅल्यू काढलेली आहे, नंतर मायनर आणि कोफॅक्टर सेकंड रोचे काढलेले आहेत आणि नंतर हे व्हेरीफाय केलेले आहेत, कारण सर्व व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेले आहेत, फक्त व्हॅल्यू पुट करून व्हेरीफाय झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करा. कंडिशन काय आहे? एक्सपांडिंग अलॉंग थर्ड कॉलम. थर्ड कॉलम कोणता आहे? हा कॉलम आहे, बरोबर आहे. थर्ड कॉलम हा आहे, हा फर्स्ट, हा सेकंड आणि हा थर्ड. एक्सपांडिंग अलॉंग थर्ड कॉलम म्हणजे आपल्याला याची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची आहे? एक्सपान्शन करून फाइंड आउट करायची आहे. थर्ड कॉलमचे एलिमेंट पाहिजेत आपल्याला. थर्ड कॉलमचे हे एलिमेंट आहेत, म्हणजे 2. नंतर आपण काय करणार? याच्या कोफॅक्टरने आपण मल्टिप्लाय करणार. कोफॅक्टर याचं लोकेशन काय होईल? हा फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम, बरोबर आहे. नंतर ॲडिशन करणार आपण सर्वांची, प्लस हा -4 एलिमेंट होईल आणि याचं लोकेशन काय आहे? सी हा सेकंड रो आहे आणि थर्ड कॉलम आहे, बरोबर आहे. आणि नंतर पुन्हा ॲडिशन, म्हणजे सर्वांची ॲडिशन त्याच्या कोफॅक्टर बरोबर घ्यायची मल्टिप्लिकेशनमध्ये. हे प्लस हा एलिमेंट 0 आणि त्याचा कोफॅक्टर म्हणजे हा थर्ड रो आणि थर्ड कॉलम, बरोबर आहे. याप्रमाणे जर आपल्याला हा थर्ड रो विचारला तर आपण काय करणार? हा एलिमेंट, बरोबर आहे, त्याचा कोफॅक्टर प्लस हा एलिमेंट त्याचा कोफॅक्टर आणि प्लस हा एलिमेंट त्याचा कोफॅक्टर. पहा इथे लोकेशन लिहिलेलं नाही मी, तुम्ही लिहून घ्या. तर आपण काय करणार? हा एलिमेंट इंटू त्याचा कोफॅक्टर प्लस हा एलिमेंट त्याचा कोफॅक्टर प्लस हा एलिमेंट आणि त्याचा कोफॅक्टर. कोफॅक्टर कसा काढतो आपण? -1चा पॉवर रो प्लस कॉलम. इथे रो आणि कॉलम त्यांची ॲडिशन आणि इंटू त्याचा काय घेणार आपण? मायनर, म्हणजे डिटर्मिनंट त्याची व्हॅल्यू, बरोबर आहे. आणि त्याचा डिटर्मिनंट म्हणजे मायनर. आपण हे सॉल्व करू म्हणजे लक्षात येईल. सोल्युशन लेट डी इक्वल टू, हे डिटर्मिनंट ॲज इट इज लिहून घेऊ आपण. -1 1 2 -2 3 -4 -3 4 0. फक्त डिटर्मिनंटला आपण नाव दिलेलं आहे. इथे लिहिणार एक्सपान्शन अलॉंग विथ थर्ड कॉलम. आपल्याला थर्ड विचारलेला आहे. कोणताही कॉलम विचारू शकतात, कोणताही रो विचारू शकतात. अलॉंग विथ थर्ड कॉलम म्हणजे 2 हा एलिमेंट आणि त्याचा कोफॅक्टर 2 इंटू कोफॅक्टर ऑफ 2 असं लिहू आपण. लोकेशन लिहिण्याची गरज नाही. कोफॅक्टर ऑफ 2 हा एलिमेंट याचा कोफॅक्टर प्लस हा एलिमेंट -4 आणि त्याचा कोफॅक्टर त्या एलिमेंटचा कोफॅक्टर ऑफ -4 आणि प्लस 0 आणि कोफॅक्टर ऑफ 0 इक्वल टू हे 2 ॲज इट इज. कोफॅक्टर आहे म्हणजे फॉर्म्युला लागेल आपल्याला. फॉर्म्युला कसा आहे? -1चा पॉवर. आता 2चं लोकेशन काय आहे? हा आहे फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम, बरोबर आहे. म्हणजे 1 आणि 3ची ॲडिशन होईल आणि याचं डिटर्मिनंट घ्यावं लागेल आपल्याला. या 2चं मायनर म्हणजे काय होईल? -2 3 -3 4 हे 4 एलिमेंट. -2 3 -3 4, बरोबर आहे. आता हे प्लस मायनस -4 होतील. कोफॅक्टर ऑफ -4 -4चा कोफॅक्टर
म्हणजे कोफॅक्टर म्हणजे -1चा पॉवर, याचं लोकेशन काय आहे, सेकंड रो आहे आणि थर्ड कॉलम आहे, म्हणजे 2 आणि 3 बरोबर आहे. 2 + 3 नंतर याचं मल्टिप्लाय करणार, याला पुन्हा मायनरने आपण मायनर, याचं मायनर काय मिळणार आहे, हा रो कॅन्सल होईल आणि हा कॉलम कॅन्सल होईल, म्हणजे -1 1 -3 4 -1 1 -3 4. पुन्हा नंतर हे सॉल्व करायचं आपल्याला आणि +0 आणि कोफॅक्टर ऑफ 0 म्हणजे -1चा पॉवर, याला मल्टिप्लाय करणार आपण, हे 0च येणार आहे, -1चा पॉवर 3 आणि इंटू या 0चा मायनर काय होईल, हा रो नको आणि हा कॉलम नको, म्हणजे -1 1 -1 -2 आणि 3 बरोबर आहे. आता ही व्हॅल्यू काढायची आपल्याला. हे 2 -1चा पॉवर 4 होईल, -1ला जर पॉवर इवन आला तर आन्सर 1 मिळेल. याची व्हॅल्यू काय मिळेल, हा मल्टिप्लिकेशन -8 यातून मायनस करणार आपण, हा मल्टिप्लिकेशन -9 बरोबर आहे. हे -4 येथे -1ला पॉवर ऑड आहे, म्हणजे याचा आन्सर -1 मिळेल. -1 इंटू आणि पुन्हा इंटू हा मल्टिप्लिकेशन -4 मायनस करणार -3 आणि प्लस 0 इंटू असल्यामुळे हे 0च होऊन जाईल, कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. हे कॅल्क्युलेशन करू आपण. इथे लिहितो मी आता आन्सर. हे 2 होतील इक्वल टू 2 × 1 2, हे मायनस +9 होतील, +9 -8 म्हणजे 1 होईल बरोबर आहे. 9 - 8 म्हणजे 1. हे -4 एवढा मल्टिप्लिकेशन आहे. आता हा पूर्ण मल्टिप्लिकेशन करायचं आहे आपल्याला. +4 होतील, हे +3 होतील आणि -4 म्हणजे -1 होईल बरोबर आहे. हे +0 2 × 1 2 -4 +0 म्हणजे -4 + 2 म्हणजे -2. आन्सर काय मिळेल आपल्याला, -2. ही मेथड आपली टेक्स्ट बुकमध्ये आहे, एक्सपांडिंग अलॉंग थर्ड कॉलम, म्हणजे त्या एलिमेंटचा कोफॅक्टर बरोबर मल्टिप्लिकेशन आणि सर्वांची ॲडिशन. याप्रमाणे आपण पाहिलेलं आहे. डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढताना हा एलिमेंट प्लस घेतो आपण, हा मायनस घेतो आणि हा प्लस घेतो बरोबर आहे. तीच प्रोसेस जर या एलिमेंटला केली आपण, हा प्लस घेतला, हा मायनस घेतला आणि हा प्लस घेतला, तर यांची व्हॅल्यू काढली आपण, म्हणजे याप्रमाणे व्हॅल्यू काढली. ज्याप्रमाणे आपण व्हॅल्यू काढताना हा प्लस घेतो, हा मायनस, हा प्लस बरोबर आहे, त्याचप्रमाणे सिक्वेन्सने हा प्लस, हा मायनस, हा प्लस घेतला आणि व्हॅल्यू काढली, तरी आन्सर आपल्याला -2च मिळणार आहे. फक्त आपण व्हॅल्यू काढताना या 3 एलिमेंटचा विचार करतो वरच्या. तर येथे एक्सपान्शन असल्यामुळे जो कॉलम आणि जो रो विचारलेला आहे तेथे ती प्रोसेस अप्लाय करू शकता, किंवा याप्रमाणे करता येईल. फक्त त्या एलिमेंटला त्याच्या कोफॅक्टरने मल्टिप्लाय करायचं आहे आणि सर्व एलिमेंटची ॲडिशन करायची आहे. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.